तर नमस्कार. अनिताताईंनी खूप सारं बोलून टाकलं, पण अनिताताईंची एक इच्छा, आपण म्हणतो माणसाला प्रत्येकाला एक इच्छा असते आणि त्या इच्छेवर माणूस एकदा उतरला तर तो खरोखर काम करण्याचा प्रयत्न करतो. तर दिनदुबळ्यांपर्यंत जायची इच्छा आहे त्यांची. आता सगळं कुटुंब वेल सेटल केलेलं आहे आणि आता दोघंही पती पत्नी रिटायर आहेत सर. तर त्यांना एक असं खेचतायत की आता आपलं राहिलेलं आयुष्य उर्वरित आपण कुठंतरी देवधर्म, वृद्धाश्रम काही ठिकाणी जाऊन आपल्या मनाला समाधान वाटेल असं कार्य करूया. तर मी खरंच व्हिडिओ बघितले ताईंचे, जे काही यथाशक्ती जमेल तितकं त्या वृद्धांना रस्त्यावर बसलेल्या मदत करायचा प्रयत्न करतात. आपण खूप काही नाही पण थोडंसं तरी करू शकतो ह्या आयुष्यामध्ये. आणि मनुष्य जन्म मिळालाय तर आपण नेहमी म्हणतो या जन्मात काहीतरी आपण कुणाचं तरी ऋण फेडावं लागतं आणि माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणसासाठी काहीतरी करावं, पशु प्राण्यांसाठी पण करावं. तर अनिताताईंची तर इच्छा बघून आणि त्यांचं ते काम बघून, या वयात ही फुर्ती बघून खरंच म्हणजे वय जास्त नाहीये पण 55 आहे, आमच्यासारखे थकून जातात. पण मला खरंच गुड वाटलं तुम्ही बघून. दोघंही माझ्यापर्यंत घेऊन आले रिक्षात आणि पाऊस चालू आहे, मगाशी लाईट नव्हती तरीही एक आनंद घेतला सगळ्यांबरोबर. तर ताई तुम्हाला असंच उदंड आयुष्य लाभावं दोघाला आणि तुमचं राहिलेलं आयुष्य खूप छान जावं आणि इथल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आशीर्वाद द्या आणि धन्यवाद. ताई इथे तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद म्हणावं. धन्यवाद.